आता आपण वर्तुळ धड्यातील एक प्रश्न बघूया. तर प्रश्न काय बघा, केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा. तर आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे ज्याचा काय केंद्र P आहे आणि त्रिज्या किती 3.2 सेंटीमीटर आहे. आणि काय काढायचं आहे पुढं, तर M बिंदू एक वर्तुळावर घ्यायचा आणि त्यातून काय काढायचं स्पर्शिका काढायची. तर पहिल्यांदा वर्तुळ काढून घेऊया 3.2 सेंटीमीटरचा. समजा एक वर्तुळ आहे 3.2 सेंटीमीटरचा. हा पी काय आहे, पी त्याचा केंद्रबिंदू आहे. एम बिंदूतून म्हणजे मी काय करतो, एक अशी सरळ लाईन मारून घेतो, सरळ रेषा मारतो. आता त्याची त्रिज्या किती आहे, त्रिज्या 3.2 सेमी म्हणजे हे अंतर किती आलं 3.2 सेमी. इकडे दाखवतो 3.2 सेमी, किती आलं 3.2 सेमी. इथे मी पॉईंट घेतो आर, म्हणजे आर पी आपली त्रिज्या आली 3.2 सेमी. पुढे काय, तर एम बिंदूतून वर्तुळ केंद्रावर मी इथे एक एम बिंदू घेतला. तर आता हे एम बिंदूतून मला काय करायचं आहे, एक स्पर्शिका काढायची. तर मी काय करणार, कर्कटक मध्ये एक ठराविक अंतर घेणार आणि इकडे एक आर्क मारणार, तेवढंच अंतर घेणार, इकडे एक आर्क मारणार, म्हणजे ठराविक मी एक रेषाखंड तयार करून घेतला. आता पुढे काय करणार, कर्कटक मध्ये टोक घेणार, निम्म्यापेक्षा जास्त अंतर म्हणजे काय, इथं जर कर्कटकचं टोक ठेवलं तर पेन्सिलचं टोक येणार इकडं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती चाप मारणार आणि खाली चाप मारणार. परत इथं कर्कटकचं टोक ठेवल्यानंतर टोक इथं ठेवणार आणि पेन्सिलचं टोक इथं ठेवून इकडे एक चाप मारणार, इकडे एक चाप मारणार आणि हे काय करणार मी जोडणार. हे जोडल्यावर मला काय मिळाली, स्पर्शिका. तर स्पर्शिका काय करते, या वर्तुळाला एम बिंदू मध्ये छेदते. याला मी एक नाव देतो ए बी. इथे जे पॉईंट घेतला तिथं नाव दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल. इथं हा बाण करायचा, हा बाण करायचा आणि प्रत्येक जे त्यांनी जे माप दिलेत ते सगळे माप बरोबर आहेत ते बघायचे. 3.2 सेमीचा हा काय वर्तुळ आहे, पी हा केंद्रबिंदू आहे, पी हा केंद्रबिंदू, एम हा वर्तुळावरचा एक बिंदू, मी इथं नाव देतो टी, इथं नाव देतो एस. टी आणि एस हे दोन पॉईंट घेतले, म्हटलं तर या नाव घेऊया एल. ही एल ही काय झाली, लाईन झाली जी आपण पुढं एक्सटेंड केली. तरी झाली आपली पक्की आकृती. कच्ची आकृती सेम अशीच, पण इथं छोटी आकृती काढून घ्यायची कच्ची आकृती म्हणून. एक मी वर्तुळ काढला कच्च्या आकृतीमध्ये पूर्ण, म्हणजे आपली जी मुख्य आकृती कशी असणार आहे ते दाखवण्याचं, तीच कशी काढणार ते दाखवणं म्हणजे कच्ची आकृती. इथे मी पी पॉईंट घेतला, तार घेतला इथं 3.2 सेमी आणि इथं एम बिंदू. तर काय झाली माझी पक्की आकृती, ही काय झाली कच्ची. काय झाली माझी कच्ची आकृती. तर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला. तर आता आपण एक प्रश्न बघूया. तर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन, त्रिकोण एबीसी असा काढा की एबी बरोबर 5.5 सेमी. तर एबीचं आपल्याला माप दिले. पुढे काय, बीसी बरोबर 6 सेमी, बीसीचं पण आपल्याला माप दिलेलं आहे. पुढे सीए, सीए म्हणजे ते एसी किती दिलंय 4.5 सेमी. आणि काय दिलंय त्यांनी गुणोत्तर दिले कशाचं, बीसी आणि एमएन. बीसी आणि एमएनचं काय दिले त्यांनी गुणोत्तर, ते किती 5/4 किंवा 5/4. आणि काय काढायचं आपल्याला, तर एबीसी व त्रिकोण एलएमएन काढायचं. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एलएमएन काढायचं. तर पहिल्यांदा बघायचं एबीसी आणि एलएमएन मध्ये कोणताही शिरोबिंदू सामायिक नाहीये, त्यामुळे आपल्याला काय करायला लागणार, दोन सेपरेट त्रिकोण काढायला लागणार. हे तुम्हाला पहिल्यांदा समजायला पाहिजे की आपल्याला या अशा प्रश्नामध्ये दोन सेपरेट त्रिकोण काढावे लागतील, वेगळे वेगळे त्रिकोण येणार ते. आता त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन जे त्यांनी दिले ते मी लिहून घेतलं. आता पुढे काय केलं, तर एबी, एबी ची संगत बाजू काय आहे, एलएम आहे. एबी छेद एलएम
बरोबर BC ची काय संगत बाजू BC छेद MN आहे आणि AC ची संगत बाजू येणार LN AC छेद LN बरोबर 5/4 लिहू शकता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू लिहू शकता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कारण काय ना समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आता AB चं माप त्यांनी किती दिले 5.5 सेमी तर इथे AB चं मी किंमत इथे AB ची तर किंमत ठेवतो परत BC ची किंमत किती दिली त्यांनी 6 सेमी तर इथे मी BC ची किंमत ठेवतो आणि AC ची किंमत किती दिली त्यांनी AC म्हणजे CA किती दिले 4.5 सेमी आणि हे सगळंच गुणोत्तर काय असणार आहे 5/4 म्हणजे त्यांनी दिले ते गुणोत्तर काय असणार आहे 5/4 आता हे तिन्ही गुणोत्तर 5/4 आहे तर मी काय करतो एक एक गुणोत्तर घेतो पहिल्यांदा म्हणजे काय 5.5 छेद LM बरोबर 5/4 5.5 छेद LM बरोबर 5/4 तर मला LM ची किंमत काढायची मला दुसऱ्या त्रिकोणाचं कोणतंही माप माहित नाही किंवा कोणतंही मेजरमेंट माझ्याकडे नाहीये तर मी पहिला त्रिकोण काढू शकतो पण दुसरा त्रिकोण काढण्यासाठी मला काय पाहिजे मेजरमेंट पाहिजे किंवा माप पाहिजे 5.5 छेद LM बरोबर 5/4 आता मला LM ची किंमत काढायची आहे तिरकस गुणाकार केला 5 LM बरोबर 5.5 गुणिले 4 5 इकडे गुणाकार आहे तिकडे होणार भागाकार होणार 5.5 गुणिले 4 भागिले 5 5 1 5 5 1 5 म्हणजे काय ना एका घरानंतर दशांश चिन्ह म्हणजे किती येणार 1.1 गुणिले 4 11 चौक किती 44 एका घरानंतर दशांश चिन्ह म्हणजे किती येणार 4.4 सेमी ही माझी कशाची किंमत आली LM ची किंमत आली पहिल्या गुणोत्तरावरून मला LM ची किंमत मिळाली आता दुसरं गुणोत्तर घेऊया 6 MN बरोबर 5/4 हे मी दुसरं गुणोत्तर घेतलं 6 MN बरोबर 5/4 इथं पण तिरकस गुणाकार केला 5 MN बरोबर 6 गुणिले 4 5 इकडे गुणाकार आहे तिकडे गेल्यावर भागाकार होणार आता 6 भागिले 5 म्हणजे किती 5 1 5 उरला 1 म्हणजे किती 1.4 1.2 गुणिले 4 12 किती आलं 48 म्हणजे MN ची किंमत किती आली एका घरानंतर दशांश चिन्ह MN किती आलं 4.8 सेमी तर इथं मला MN ची किंमत मिळाली आता मी तिसरं गुणोत्तर घेणार 4.5 भागिले LN बरोबर 5/4 आता मी तिरकस गुणाकार केला 5 LN बरोबर 4.5 गुणिले 4 इथं 5 इकडे गुणाकार आहे तिकडे गेल्यावर भागाकार होणार 4.5 भागिले 5 म्हणजे किती 5 9 45 एका घरानंतर दशांश चिन्ह येणार म्हणजे किती येणार 0.9 गुणिले 4 9 चौक 36 एका घरानंतर दशांश चिन्ह म्हणजे किती उत्तर येणार 3.6 सेमी हे मला LN ची किंमत मिळाली आता मला दुसऱ्या त्रिकोण काढण्यासाठी LN मिळाला MN मिळाला आणि LN मिळाला तर मी दुसरा त्रिकोण काढू शकतो आता मी पहिला त्रिकोण कसा काढणार पहिल्यांदा मी BC चं माप घेतलं BC 6 सेमी काढला तर मी BC ला संगत बाजू कुठली आहे बघा MN आहे MN चं माप किती 4.8 तर मी 4.8 सेमीचा मी MN काढून घेणार 4.8 सेमीचा MN काढून घेतला मी पुढं AB किती आहे माझा AB त्यांनी दिला आहे 5.5 सेमी 5.5 सेमी कर्कटक मध्ये माप ठेवून B वर टोक ठेवणार पेन्सिल वरून इकडे आर्क मारणार म्हणजे किती येणार माझा हे इथे मी नाव देणार A म्हणजे इथे किती आलं हे किती आलं 5.5 सेमी आता C वरून माझा कोणता दुसरा पॉइंट आहे तर AC किती 4.5 सेमी तर C वर कर्कटकचं टोक ठेवून इथे आर्क मारणार आणि हा त्रिकोण मी पूर्ण करणार माझा AB आला 5.5 सेमी आणि AC आला 4.5 सेमी आता हा माझा ABC त्रिकोण पूर्ण झाला आता ह्याला समरूप असणारा दुसरा त्रिकोण मला काढायचा आहे तर तो कसा येणार बघा MN मी 4.8 सेमी घेतला आता AB ला समरूप बाजू कुठली AB ला समरूप बाजू LM आहे मग मी काय करणार LM चं माप किती इथं LM 4.4 सेमी तर 4.4 सेमी कर्कटक मध्ये माप ठेवून M वर कर्कटकचं टोक ठेवून आर्क मारणार इथं मला 4.4 सेमी वर L हा पॉइंट मिळाला आता AC ला संगत बाजू बघा कोणती आहे AC ला LN आहे LN चं माप किती आहे माझं 3.6 सेमी तर 3.6 सेमी मी कर्कटक मध्ये माप घेऊन इथं टोक ठेवून आर्क मारणार इथं मला L मिळणार म्हणजे LN किती आला माझा 3.6 सेमी आणि LM किती आला 4.4 सेमी तर आपले दोन समरूप त्रिकोण तयार झाले एक ABC जो मोठा त्रिकोण येणार आहे आणि LMN जो छोटा त्रिकोण येणार आहे हे दोन त्रिकोण कसे असणार आहेत समरूप असणार आहेत तर इथं हा आपला प्रश्न पूर्ण झाला